आणि थेट आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथे जाऊयात। आणि नरहरी झिरवाळ आता पोहोचलेले आहेत, आंदोलकांची भेट घेत आहेत। आंदोलक आणि विरोधामध्ये व इतर मागण्या घेऊन आमचे विद्यार्थी उपोषणाला बसले होते। उपोषणकर्ते विद्यार्थ्यांसोबत दिनांक 18 आणि 19 ऑगस्टला चर्चा झाली। सोबतच दिनांक 24 तारखेला सुद्धा शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेच्या अधीन राहून ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेचे मिनिट्स आम्ही या ठिकाणी ढकलू नका सर, देणारच वेळ तुम्हाला नंतर घेऊन आलो। माझ्यासोबत आमचे सहकारी मित्र मंत्री नरहरी झिरवाळजी, मित्र आमचे कपिल पाटील आणि आमचे सुनील भुसाराजी व समस्त टीमच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय डीबीटी, दुसरा अधिसंख्य पद, तिसरा छोटासा वर्ग आणि आजपर्यंत ज्या व्यक्तींनी अवैध प्रमाणपत्र घेऊन आमच्या जागा प्राप्त केल्या, हिसकावल्या, त्यामुळे आज त्या सर्व ज्या बाबीवर सविस्तर विषयावर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अधीन राहून आम्ही इथं सर्व इतिवृत्त आमच्या शिष्टमंडळांना, आमच्या मुलांना दिले। परंतु अतिशय मनमोकळेपणानं विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली, संवाद साधला आणि सकारात्मक चर्चा झालेली असल्यामुळे काही बाबी टेक्निकल होत्या, टेक्निकल आहे, त्या टेक्निकल बाबीच्या अधीन राहून टेक्निकल बाबीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांनी 2 दिवसाची आम्हाला मुदत दिली आणि त्यानंतर आम्ही बैठक संपल्यानंतर सर्व आमचे मुली, मंत्री महोदय, सुनील भुसाराजी, कपिल पाटीलजी आणि सर्व टीम ज्या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही पत्रकार बांधवांशी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया बांधवांशी अतिशय चांगला संवाद साधला। बैठकीमध्ये काय काय घडलं याबाबतची माहिती आम्ही सविस्तर दिली, लेखी दिली। त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी जी आम्हाला माहिती दिली त्या माहितीच्या आधारे सरकार सकारात्मक आहे। आम्ही दोन्ही मंत्री आणि सुनील भुसाराजी आम्ही मिळून त्वरित 2-3 दिवसामध्ये जी पॉलिसी आहे, SOP आहे, उदाहरणार्थ छोट्या वर्गाच्या अनुषंगाने कुठपर्यंत कारवाई आली, अधिसंख्य पदाची नेमकी पॉलिसी काय असावं, पेसा नौकर भरतीच्या अनुषंगाने, पेसा आणि नॉन पेसाच्या अनुषंगाने समस्त जिल्ह्यामध्ये पेसा नौकर भरती व उर्वरित जे संवर्ग राहिले 6 संवर्गाच्या त्वरित आणि तातडीनं नौकर भरती कशी करता येईल
अशा सर्व विषयावर त्या सर्व विद्यार्थ्याचा पालक म्हणून चर्चा केली असता आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सकारात्मक समर्थन दिलं. सोबतच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण आज 2-3 दिवस आज काही विद्यार्थी बसणार आहे, त्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून एक पॉलिसी तयार होईल. त्या विद्यार्थ्यांचे मतं आणि पॉलिसी आल्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये सर्व सचिवांना सचिवासोबत चर्चा करून एक नवीन वेळापत्रक कसं तयार होईल ते वेळापत्रक घेऊन आम्ही विद्यार्थ्यापर्यंत येणार. सोबतच ज्या व्यक्तीने अवैध प्रमाणपत्र घेतलं, सेवेत आहे, त्याबाबत आम्ही त्यांची माहिती कशी पब्लिश होईल, कोण कोण बोगस प्रमाणपत्र घेऊन सेवा करत आहे याबाबत त्यांना आम्ही आश्वासित केलं. आमच्या मुलांनी याबाबत प्रचंड प्रमाणामध्ये समर्थन दर्शवलं असल्यामुळे माझे मुलं, आमच्या मुली जे उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी संवाद साधावा, चर्चा करावं, हाच उद्देश समोर ठेवून आलो. कोणीही पत्रकार बांधवांनी व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी असल्याने असं समजू नये की तुम्ही आजपर्यंत का आले नाही, काय असा जो तुमचा मनामध्ये समज आणि गैरसमज जो आहे तो आपण काढून टाकावं. दिनांक 18 तारखेपासून 24 तारखेपासून आजपर्यंत त्यांच्या प्रकृतीशी बाबत, त्यांच्या इतर बाबीच्या बाबत आम्ही चर्चा केली असल्यामुळे माझे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की आपण आमच्या विद्यार्थ्यावर असलेलं प्रेम, मंत्री आणि झिरवाळ साहेबांनी माझं त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा दुरावा निर्माण करण्याचे कोणी काम करू नये अशी अपेक्षा करतो. आमचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पात्र राहील अशी अपेक्षा करतो. आणि परत एकदा बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत, त्या प्रश्नाची आम्ही या ठिकाणी माहिती आणलेली असल्यामुळे त्यांना आम्ही आणि पत्रकार बांधवांना सुद्धा देणार असल्यामुळे आपण निश्चितच या लिहून ठेवलेली माहिती आपण वाचून आपण प्रकाशित करावं अशी रास्त अपेक्षा करतो. आणि परत एकदा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, माझ्या बहिणींना एकदा विनंती करतो, पालक म्हणून मंत्री महोदय आणि मी, की एकदा आपण आपलं असलेलं उपोषण जे आहे आपण उपोषण मागे घ्यावं अशी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. थांबतो. बोला झिरवळ साहेब, तुम्ही काय सांगता? तुम्ही सांगा. तुम्ही मंत्रालयावरून उड्या मारल्या होत्या, आता प्रश्न गंभीर आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. दोघांनी मिळून केलं होतं, दोघांनी मिळून शब्द दिला तर विद्यार्थी ऐकतात का पाहूयात आपण. दोघांनी मिळून शब्द दिला इतकं डोक्यात घातलं होतं आणि दोघी जबाबदारी घेताय का सगळी? ह्या आंदोलनाच्या दरम्यान मी पहिले तर विनंती करेन, कजी साहेबांनी सांगितलं का मागण्या अनेक आहेत, वर्षानुवर्ष त्या मागण्या आणि त्या आश्वासनं आणि म्हणून त्याचा या ठिकाणी हा जो काही सगळं प्रकार दिसतो हा खूप दिवसाचा जटिल प्रश्न हा त्या ठिकाणी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे अशा पद्धतीचं उपोषण त्या ठिकाणी होतंय. पहिली माझी कळकळीची विनंती राहील की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना. गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो, आंदोलनं अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाचे अशी जी अवहेलना करतो. साहेब खाऊन आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते. नाही, असं नाही होत, असं नाही होत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत. मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन, चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण. तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. झालेल्या चर्चेचा वृत्तांत सगळा मंत्री महोदयांनी सांगितला, आपण उल्लेख केला का तुम्ही उडी मारली. आता हे आंदोलन तसं 14 दिवस झाले. 14 दिवसानंतर तुम्ही आलात, पण त्याच्या अगोदर मंत्री महोदयांच्या सोबत आपल्या काही शिष्टमंडळाच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्यात आणि आत्ता देखील अजूनही विचारलं जातं का आता उपोषण सोडणार का. आम्ही विनंती तर करतोयच, कारण जे काही मुद्दे 12-14 मुद्दे आहेत
ते त्यांनी ते समजदार आहेत, ते आपल्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा तरी वेल क्वालिफाईड आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही माहीत आहेत. मग 2 दिवसात 3 दिवसात आम्हाला ह्या 14 प्रश्नांचे टेंटेटिव्ह अंदाज, याचा अर्थ 2 दिवसात सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या असं नाही, पण 2 दिवसात 3 दिवसात आम्हाला असं द्या का जी एखादी गोष्ट आम्हीच म्हणू का वर्षांनी तिची पूर्तता करू, तिच्याऐवजी ती 3 महिन्यात करावी, ती 2 महिन्यात करावी. कारण प्रत्येकाला मर्यादा किंवा त्याची प्रक्रिया प्रोसेस ही त्या पद्धतीची वेगवेगळी आहे आणि म्हणून त्याचा गैरसमज कोणी करू नये का 3 दिवसाचा शब्द दिला आहे. तर 3 दिवसात हे दोन्ही विभागांचं म्हणजे आपलं विभाग आणि आपण यांच्यातलं कॉर्डिनेशन आणि आज रात्रभरात त्या अजून काही कंडिशन किंवा रितसर ज्या पद्धतीनं काल परवा त्यांनी मुद्दे दिले होते तेच मुद्दे भले रिपीट होतील, त्याच्यात काही ॲड होतील, ते त्या ठिकाणी त्यांनी करून द्यायचे आणि उद्याच आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत सचिवांसोबत बसून आणि त्याच्यातून कसा मार्ग लवकरात लवकर निघेल. फक्त मी खूप वेळ बोलू शकतो, फक्त माझी विनंती आहे नका असं करू, विनंती आहे. जेवण करा, कोण म्हणतं जेवण करून आम्ही आलो नसतो असं येतात. कारण हा एक मार्ग आहे, ही एक प्रथा आहे, पद्धत आहे. तेव्हा तुम्ही तर एवढ्या